नमस्कार. माझे नाव आराध्य प्रकाश जनवडे. मी आज तुम्हाला मी सावित्री बोलते. या बलावर काही शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मान म्हणावं का? ओळखलं का? मी आज सावित्री सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील जायगाव येथील खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या होय. अवघ्या 90 वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे ना, तो माणूस साधा सुद्धा माणूस नाही. तो या जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायांना उंबरावर आणण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असं लय भेदभाव होता. त्या सर्वांना एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षण द्यास हे एकच खूळ ज्योतिबांच्या मनात होतं. पण ते एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना ब्रिटिशांच्या फरार मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? एज्युकेटेड वुमन इज फर्स्ट बिकॉम एज्युकेटेड वुमन. वन हाऊस इज एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडून देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन मग म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं माझा अभ्यास सुरू. काना मात्रा वेलांटी आकार उकार बेकी बे बेदून चार बेत्रिक सहा हाच द्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले व काव्य सुद्धा रचू लागले. 1 जानेवारी होय, शनिवारी 1 जानेवारी 1848 मध्ये आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा उभारली व मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपाटासारखं जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगला तर राम होईल. त्या स्त्रियाचा नवरा वारला तर तिने सती जायचं असे होते. पण एखाद्या स्त्रीचा नवरा वारला आणि तिचा काय दोष असतो, यासाठीच आम्ही काम केलं आणि ब्रिटिशांनी सतीबंदी हेही सुरू केले. नंतर लोक आम्हाला शेण गोळे धोंडे मारत चूक झाली तरी मी सहन करत. पण माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. त्यानंतर माझ्या समोर गतीकडे येऊन म्हणतो, ए टावळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरीबाळांचं शिकवणं बंद कर. कदाचित त्याला माहित नव्हतं आम्ही सुद्धा ज्योतिबारावांच्या पत्नी होते. अशी घेतली सणकडे कानाखाली वाजवले आणि एकच सुनावलं, आत्ता आलाय थोवाड फुटलाय, जर पुन्हा आलास तर तुला रक्ताने ही धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची नसते. ती सारखीच एक बळी पडत आलेली आहे. सारखीच एक बळी